ज्वारीचे पापड बनवणार आहे। इथे मी ज्वारीचं आपण भाकरीला जे पीठ घेतो तेच घेतलं आहे। मसाला घेतला आहे, 1 चमचा मीठ घेतलं आहे, पाव चमचा हिंग घेतला आहे, अर्धा चमचा पापडखार घेतला आहे, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा खसखस घेतली आहे, 1 चमचा तीळ घेतली आणि 1 चमचा मीठ घेतलं आहे। इथं कढईला तेल लावून घेतलं। आता आपण ज्या पातेल्याने पीठ मोजून घेतलंय त्याच पातेल्याने पाणी घेणार आहे। 1/2 पातेलं पाणी घ्यायचं। पाण्याला उकळी येऊ द्यायची चांगली। पाण्याला उकळी आली आहे, हा मसाला टाकून घेऊ। पीठ टाकून घेऊ। आता त्याच्यात लाटणे घेतले मी, इथं लाटण्याने आपण आता हे घेरून घेऊ। पीठ घेरून झाले। आता आपण ही पिशी आहे 5 ते 7 मिनिटं कमी गॅसवर शिजवून घेऊ। 7 ते 8 मिनिटं मी पीठ शिजवून घेतलंय। पिशी तयार झाली आपली। आता इथं मी प्लास्टिकची पिशवी घेतली आहे, त्याच्यात काढून घेऊ आपण। पीठ चांगलं मऊ करून घ्यायचं पिशवी। पीठ तयार झाले आपलं। आता इथे मी पापड करून घेणार आहे। पापडाचं मशीन घेतलंय, 2 कागद घेतले प्लास्टिकचे, तेल लावून घ्यायचं। गोळा करून घेऊ। बघा छान पापड होतं। या पापडाला थोडीशी तीळ जास्त वापरायची। अशा प्रकारे आपण आता हे सर्व पापड करून घेऊ। ज्वारीचे पापड आपले तयार झाले, वाळले। आता इथं कढईत तेल घेतलंय मी, पापड तळून घेऊ। बघा किती छान पापड फुगतोय। झालं तयार आपले पापड।